जय भीम. प्रथम कणकवली तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो. आजची तातडीची प्रेस बोलवली आणि आपण उपस्थित राहिले त्यावेळी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जातीतील सर्व माझे बांधव यांच्या वतीने तुमचं मी स्वागत करतोय. आजच्या पत्रकार परिषदेला चर्मकार उन्नती मंडळाचे पदाधिकारी आहेत, बौद्ध संघटनातील पदाधिकारी आहेत आणि आजची प्रेस आहे ती केवळ सामाजिक बेसवर आहे. विषय असा आहे की मुणगे येथे काही दिवसापूर्वी एक आमच्या बौद्ध समाजातील रोहित नारायण कदम राहणार कसाल तालुका कुडाळ हा तरुण मोलमजुरीचं काम करत होता आणि दरम्यानच्या काळात तो काम करत असताना त्याच्यावर काही लोकांनी त्याला विचारलं तू कुठल्या जातीतला. सगळ्यात वाईट गोष्ट त्याला त्याची जात विचारली गेली. तिथं जात विचारली गेल्यानंतर त्याला तिथं मारहाण करण्यात आली. ही अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेचा मी पहिलं सर्वप्रथम सिंधुदुर्ग वासियांच्या वतीनं निषेध करतो. खरं तर अशी घटना घडायला जर काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल तसंच काय आक्षेपार्ह कारण असतं तर त्यांनी संबंधित यंत्रणेकडे दाद मागायला हवी होती. एक मागासवर्गीय कुटुंबातील तरुण आपलं कुटुंब चालावं म्हणून उदरनिर्वाह करण्यासाठी कुणातरी मोलमजुरीचं काम करत होता आणि तो आपलं नियमित काम करत असताना दरम्यानच्या काळात मुणगे ते रात्रीच्या तो आपलं काम करत होता तिथं आणि त्याच वेळी त्याच्यावर तो हल्ला करण्यात आलेला आहे. जात विचारून परत सांगते त्याची जात विचारली, त्याने आपली जात सांगितली आणि त्याला असा उल्लेख केला की तुम्ही पैशासाठी तुमचे खालचे जाती तुम्ही आता उल्लेख करत नाही तर तुमची खालचे लोक अशीच कामं करतात आणि काही लोकांना जमा करून मारहाण करण्यात आली आणि दरम्यानच्या काळात तो माणूस त्याला हॉस्पिटलमध्ये कणकवलीमध्ये ऍडमिट केला. अतिशय भीतीच्या छायेखाली ते कुटुंब आहे आमच्या कसालमधील. त्याच्यानंतर त्यांनी जाऊन देवगड पोलीस स्टेशनला रितसर तक्रार अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याकडे म्हणजे अॅट्रॉसिटी म्हणतात ती दाखल केलेली आहे 5 तारखेला आणि आज ताब्यात संबंधित ती माणसं आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अटक करण्यात आली नाही. माझा पोलीस प्रशासनाला असा विचार आहे आणि सवाल आहे की तुम्ही अजून कुठली एवढी तपासणी करताय ती अजून कुठला तपास तुम्हाला करायचा आहे. आज ते कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे. त्या कुटुंबाला वारंवार ती तक्रार मागे घेण्यासंदर्भात दबाव वेगवेगळ्या लोकांकडून त्याच्यावर टाकला जातो. वेळेत जर तुम्ही त्याला अटक केली असती तर असा दबाव टाकला जाणार नव्हता. खरोखर ही अतिशय निंदनीय घटना आहे. पोलीस प्रशासनाने या प्रेसच्या माध्यमातून माझे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांना कळकळीची माझ्या बांधवांच्या वतीने त्यांना विनंती की तुम्ही तातडीनं जे कोणी संशयित आरोपी आहेत ज्यांनी कायदा हातात घेऊन माझ्या एका समाजातील तरुण मुलाला जो स्वतःच्या कुटुंब चालवण्यासाठी उदरनिर्वाह करण्याचं साधन म्हणून काम करत होता त्याला जी मारहाण केलेली आहे त्या मारहाण संदर्भात ज्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालेत ती 8-10 जणांचे काही लोक आहेत त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. आणि जर अशा प्रकारे जर कारवाई झाली नसेल तर देवगडमध्ये मोठा मोर्चा आम्ही सगळ्या आमच्या समाज बांधवांच्या वतीनं देवगड पोलीस ठाण्यावर आम्ही काढणार असा आमचा ठाम निर्धार ठरलाय. अशा घटना आम्ही किती सहन करायच्या. अलीकडच्या काळामध्ये अशा घटना घडतात आणि तातडीने जर कारवाई झाल्या असत्या तर अशा घटना घडल्या नसत्या. म्हणून पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकारी यांना वारंवार सांगतो की अशी जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती जर बिमोड करायचं असेल तर तातडीनं कारवाई करायला पाहिजे. अजून काही कलम लावताना त्याच्यावर तफावत झालेले आहेत. जमाव करून त्याला मारलेला आहे, विचारलं त्याला आणि काही लोकांना बोलून आणलं म्हणजे अतिशय हे ठरवून त्या लोकांनी केलं की काय असाही संशय आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून त्याच्यावर अधिक आणखी कलम लावावी अशी आम्ही पोलीस अधीक्षकांना भेटून आज निवेदन देणार आणि अजून मागणी करणार आहेत. खरं तर अशा घटना वाढू नये. आम्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यामध्ये मार्गदर्शक आहे इतर लोकांसाठी. या जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत नाहीत. सगळा समाज गुण्यागोविंदाने राहतो, सगळे खेळीमेळीने राहतात, कुठल्याही प्रकारे कुणाला त्रास नसतो. परंतु हे जे आजकालचं ते कृत्य आहे तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या पंथाचा आहे, तो कुठल्या संस्थेचा आहे याच्याशी आम्हाला काढी मात्रे देणं गण आहे. कुठल्याही तो संघटनेचा असू दे, कुठल्याही राजकीय पक्षाचा असू दे, कुठल्याही त्या संस्थेचा तो त्याच्यावर कडक कारवाई ही अटकेची झालीच पाहिजे आणि ही मागणी आम्ही आज घेऊन पोलीस अधीक्षकांकडे जाणार आहोत. जर त्यांनी अशा प्रकारे जर काय त्याच्या टाळढकल केली तर सगळ्या समाजाला घेऊन आमचे सगळे समाज बांधव आम्ही देवगडच्या पोलीस स्टेशनला मोठा मोर्चा आम्ही काढणार आहोत. नेमका तुमचा आरोप जो आहे तो नेमका कोणावरती आरोप आहे? कोण नेमके पदाधिकारी कोण आहेत, ते लोक कोण आहेत नेमकं? तक्रारीत त्यांनी नावं दिलेले आहेत मनोज सावंत म्हणून आणि 8-10 जण जे आमचे रोहित कदम आहेत त्यांनी नावं दिलेत. FIR दाखल झालेली आहे. पोलीस स्टेशन आम्ही गेल्यानंतर बघितले, आम्ही गेलेलो पोलीस स्टेशनला, तिथं आम्ही बघितले तिथले ते बुवा म्हणून पोलीस निरीक्षक आहे. खरं तर त्यांच्याकडे हा तपास नाहीये, उपविभागीय अधिकारी असतात म्हणजे DYSP यांच्याकडे तो तपास असतो.
तर त्याच्यामध्ये ते म्हणले की वरिष्ठांकडून तुम्हाला माहिती मिळेल. आम्ही जी प्राथमिक होती ती माहिती घेतलेली आहे, परंतु आमची एकच मागणी परत परत सांगतोय, कुणी असू दे, अगदी माझ्या जवळचा असला तरी त्याला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही का मारताय आमच्या तरुणाला? अजूनही तुम्ही जातीपातीचं काम करतात की काय? अजूनही आमच्या लोकांनी उजरेगिरी आणि मुजरेगिरी करायची काय तुमच्याकडे येऊन? माझ्या लोकांना मजुरी करण्याचा अधिकार नाही, माझ्या लोकांना व्यक्ती स्वातंत्र्य नाही, माझ्या लोकांना संचार करण्याचं स्वातंत्र्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही देताना घटनेमध्ये प्रत्येकाला अधिकार दिलाय, प्राणी मात्र दिलेला आहे, माणसांना तर दिलेलेच आहेत. मग हे जे कोण आहेत लोक, त्यांना कोणी अधिकार दिलाय? तुम्ही काय लोकांना आमच्या मारणार आहात? माझं असं त्यांना सवाल आहे, तुम्हाला जर काय चुकीचं वाटत होतं, तुम्हाला जर काय आक्षेप होता त्याच्याबद्दल, त्याच्या वर्तनाबद्दल, तर तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला चला होतात. तुम्ही लोकांना बोलवतायत, त्याला त्याची जात विचारतात आणि मग मारतात. हे आपल्या भागामध्ये नव्हतं असं कधी, हे अन्य भागामध्ये होतं. देशपातळी कुठे अशा घटना, सगळ्यात वाईट काय त्याला त्याची जात विचारली आणि त्याला मारलं. आणि हे मी तुमच्या माध्यमातून सांगतो, हे आम्ही कधीही सहन करणार नाहीत. या घटनेमुळे तीव्र संताप जिल्ह्यामध्ये सगळ्या बांधवांमध्ये आहेत. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही सगळे आमची अनुसूचित जातीमध्ये सगळे बांधव आज एका छत्राखाली आम्ही काम करतो. भले आमच्या संघटना वेगळे असतील, भले आमचे पक्ष वेगळे असतील, त्या पातळीवर आम्ही काम करू, पण अशा घटना घडत असताना कुणी असू दे, कुणी मायचा लाल असू दे, त्याला आम्ही सोडणार नाही. म्हणजे कायद्याच्या भाषेत, कायद्याला आम्ही रिसर्च कायद्याचा वापर करून, यंत्रणेचा वापर करून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांना अटक करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करणार. आणि तसं नाही केलं तर मोठा तीव्र आक्रोश मोर्चा आम्ही घेऊन जाणार आहोत पोलीस ठाण्यावर देवगडच्या. तुम्ही म्हणताय त्यामध्ये राजकीय असं काय याच्यामध्ये त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यावर राजकीय असं कुठेच उल्लेख नाही, त्याच्यामुळे आपण ते उल्लेख करू शकत नाही. ही प्रवृत्ती आहे, ही वृत्ती आहे. भले माझा सहकारी असेल आणि त्यांनी जर केलं असेल आणि तो माझा सहकारी असेल तर त्याला आम्ही त्याच्या डोळेजाग नाही करणार. ती प्रवृत्ती संपली पाहिजे, ती प्रवृत्तीचा विमोड झाला पाहिजे. म्हणून आमची आजची प्रेस आहे आणि या प्रेसच्या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती करतो की त्याला तात्काळ अटक करा, ना त्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यामध्ये दिसणार आहेत. नाही, पोलीस का अटक करा, राजकीय दबाव आहे किंवा नाही, पण पोलिसावर ज्यावेळी आम्ही भीमसैनिक रस्त्यावर उतरू त्यावेळी मात्र पोलिसावर भीमसैनिकांचा दबाव असणार आहे. जिल्हा उपाध्यक्ष आहे. मी त्या पोरग्यावर जो अन्याय झाला आहे, त्याच्यावर मारहाण झाली आहे, त्या संदर्भात निषेध करत आहे. व असे आमच्या समाजामध्ये बऱ्याचशा लोकांवर अन्याय होत आहेत व हे सहन केले जाणार नाही. चर्मकार समाजाच्या वतीने याचा जाहीर निषेध करत आहे व त्याला ज्यांनी मारहाण केली आहे त्यांना अटक व्हावी, गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना अटक व्हावी अशी आमची मागणी आहे. तसेच ह्या दरम्यान आम्ही जिल्हाध्यक्षांना जिल्ह्याला ते निवेदन देणार आहोत, पण त्यांना अटक व्हावी ज्यांनी मारहाण केले अशी आमची मागणी आहे. हे आनंद देवगडकर साहेब आहेत, बौद्ध संघटनेचे नेते आमचे देवगडचे. जो मुंग्यामध्ये जो प्रकार झाला हा निंदनीय प्रकार, त्याचा आम्ही सिंधुदुर्ग वासियांतर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि ज्या व्यक्तीने त्या तरुण मुलावरती जो हल्ला केलेला आहे आणि त्याने ज्याने कोणी जो प्रकार ज्यांच्यावरती केलेला आहे त्यांची जी नावं आहेत त्या व्यक्तींवरती ताबडतोब त्यांना अटक करून कठीण जास्तीत जास्त त्यांना शिक्षा व्हावी हीच अपेक्षा आहे. नाहीतर पुढील जाधव सर जसे सांगितलं की आम्ही पुढील मग नंतर आम्ही आमचा देवगड कार्यालय पोलीस स्टेशनच्या कार्यालयावरती मोर्चा काढू किंवा काय जे पुढे असेल ते आम्ही नंतर मग पुढे त्याबाबत आम्ही आमचं ध्येय ठरवू. परंतु त्वरित या लोकांना जे आता मोकाट जे सुटलेले आहेत, फिरतायत मोकाट, त्यांना त्वरित अटक करून योग्य ती त्यांना शासन व्हावं हीच अपेक्षा करतो. ज्याच्या संदर्भात ज्या फिर्यादी आहे जो आमच्या समाजातील रोहित कदम यांच्या बाबतीत ती घटना घडली आहेत. हे आपलं काम करत होते ते, आणि त्यांच्यावर जो त्यांना मारहाण झाली, त्यांचा मोबाईल पण अक्षरशः काढून घेतला आणि तोडफोड केली त्यांच्या मोबाईलाची. म्हणजे एवढं ते कुटुंब दहशतीच्या खाली आहे, ते भीतीचे. आम्ही त्यांना धीर दिलेला आमच्या समाजावरती, तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आणि आम्ही बौद्ध समाज, चर्मकार समाज आणि इतर आमचे सगळे समाज तुमच्यावर आहे, तुम्ही अजिबात घाबरण्याची गरज नाही. तर त्याला आता मी फक्त तुमच्या समोर आणलंय कारण ते भीतीच्या साईड बोलण्याच्या मनस्थितीत पण नाही, तरी पण म्हटलं या, म्हटलं तुम्ही काय घाबरू नका. कसालचे मुनगेला मारायला जाईल, हो, मुनगेला ते राहतात नाही ते रोजंदारीसाठी येतं.
रोहित, नेमकी घटना काय झाली काय? मी तिकडे बॅनर लावायला गेलो तिकडे बॅनर तर एक मिनिट, रोहित, एक मिनिट. फक्त तू रेफरन्स कर. सर, काही कन्फ्युजन आहे.